नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज आपण कल्याण पश्चिम इथल्या चिकनघर इथे आहोत। बिर्ला कॉलेज जवळ असणाऱ्या चिकनघर पोलीस वसाहतीच्या या नयनरम्य अशा परिसरात आज आपण आहोत। नयनरम्य यासाठी की अतिशय सुंदर असं हा सगळा परिसर आहे। म्हणजे जेव्हा शासकीय इमारती जेव्हा बांधतात त्यावेळेस हा एक शासनातर्फे फार पहिल्यापासूनच जपून ठेवलेला एक हे आहे की तिथे निसर्गाला इजा किंवा हानी पोहोचवत नाहीत। मात्र आपण इथे त्याच विरोधात आपण पाहिलं तर इथे ज्या शासकीय पोलिसांच्या वसाहती आहेत त्यांची मात्र अतिशय दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते। म्हणजे अक्षरशः आपण खंडर म्हणूया, खंडर झालेल्या ह्या इमारती आहेत। काही इमारती 1986 साली बांधलेल्या आहेत, तर काही इमारती 1991च्या इमारतींची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे। पोलीस बॉईज संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष तसंच इथले स्थानिक रहिवासी आहेत उमेश भारती सर, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नक्की ही परिस्थिती काय आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि ह्या बिर्ला कॉलेज चिकनघर पोलीस सोसायटीमध्ये 35 वर्ष मी इथं राहून गेलेलो आहे। पण 35 वर्षानंतर राहून गेल्यानंतर इथं सोडायची अवस्था अशी आली की अक्षरशः पावसामध्ये घरं गळतात। म्हणजे आम्ही जर संघटनेमार्फत आणि पोलीस परिवारामार्फत जर बोललो तर आज जगाचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण करणार कोण, अशी ही परिस्थिती ह्या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। ह्याच पोलीस सोसायटीची नाही तर अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा अनेक पोलीस सोसायटी आहेत की त्याची आज ही दयनीय अवस्था आहे। म्हणजे आज जी शासकीय बिल्डिंग ज्या तुम्ही म्हणताय, जे सुंदर एरिया म्हणताय, पण त्या आज सुंदर नाही राहिल्या, अक्षरशः दुर्गंधी पसरलेल्या आहेत। आणि ज्या आता ह्या तुम्ही बिर्ला कॉलेज पोलीस चिकनघरचं जर उदाहरण घेणार तर अख्खेच्या अंतरावर बिर्ला कॉलेज आहेत। आता ह्या बिल्डिंगा ज्या उभ्या आहेत खाली झालेल्या आहेत, मान्य आहे की ह्या खाली केलेल्या आहेत, पण ह्या जमीनदोस्त करावा आमची सगळ्यात पहिली मागणी आहे। कारण की जमीनदोस्त केलं नाही तर बिर्ला कॉलेजचे जे पोरपोरी आहेत इथं कुठलाही यांचे प्रकार घडू शकतो। उद्या जर कुठला बॉडी जरी टाकून ठेवली तर कोणाला कळणार नाही, तोपर्यंत तिचा दुर्गंधी वास सुटत नाही, तोपर्यंत कळणार नाही की इथं मर्डर झालेलं आहे, अशी अवस्थेत आहे। म्हणून माझी शासनाला विनंती की पोलिसाला हक्काचे घर देण्यापेक्षा हे पहिले जमीनदोस्त करा। कुठलं दुर्घटना झाली तर काय झालं तर पोलीस हा बदनाम होणार आहे। ऑलरेडी असं बघायला गेलं एक पोलीस हा घटक असा आहे, रस्त्यावरती 24 तास दिसल्यामुळं पब्लिक त्याला काय म्हणते की बाबा त्याच्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे पब्लिक त्याला टार्गेट करत असते, पण त्यांच्याकडे लक्ष कोण देणार, अशी परिस्थिती या आज ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। मॅडम नाही, हे मोडकळीस आलंय म्हणून इथून कुटुंब बाहेर गेले। कारण की पावसाच्या टायमाला म्हणा तुम्ही कधीही स्लॅब मध्ये अचानक मध्ये पळताय, त्यामुळे पर्याय नाहीच असा म्हणून ते गेलेले। पण आम्ही शासनाला विनंती करतोय पोलीस बळ संघटनेच्या माध्यमातून की आज जर एवढी मोठ्या वसाहती आहेत, एवढ्या मोठे भूखंड आपल्याकडे आहेत, तर मग आपण पोलिसांना हक्काची घरं का देऊ शकत नाही ह्या भूखंडावर। आणि इथं ABC असे ह्या रेल्वेच्या 3 क्वार्टर होत्या, त्या सुद्धा आता संपूर्ण खाली गेल्या। आणि 1991च्या ज्या बिल्डिंग आहेत ह्या 13 क्वार्टर आहेत, आतमध्ये BTDS पोलीस स्टेशन आहे। अशा प्रकारे हा सर्व वास्तव इथं आहे। पत्रव्यवहार केलेल्या संघटनेच्या माध्यमातून, त्याच्यानंतर आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडेही आम्ही पत्रव्यवहार केले। आता नवइच्छित आपले नगरसेवक आले आहे, आम्ही त्यांच्याही नजरेसमोर या गोष्टी आणून देणार आहेत की ह्या ज्या पोलीस सोसायटी आहे ह्या किमान तुम्ही बांधणार तेव्हा बांधा, पण ह्या जमीनदोस्त लवकरात लवकर करा। कारण की हक्केच्या अंतरावर अशा बऱ्याच ठिकाणी पोलीस सोसायटी आहेत ह्या हक्केच्या अंतरावर आहेत आणि तिथं कुठलाही यांचे प्रकार घडू शकतो, म्हणून हा जमीनदोस्त करणं खरंच गरजेचे आहे। आता तुम्ही मागेला एक 8 दिवसाआधी बघितलं तर एक सिंडिकेट पोलीस सोसायटी आहे, त्या सिंडिकेट पोलीस सोसायटी स्लॅब हा बगीच्यामध्ये पडला। तिथं जीवितहानी कुठली झाली नाही, ते दुर्दैव चांगलं झालं की कुठली जीवितहानी झालं नाही, पण तो स्लॅब पडल्यानंतर महानगरपालिकेला लगेच जाग आली आणि लगेच तातडीने तो भूखंड हा जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। आयुक्तांच्या निवासस्थानासमोर असणाऱ्या सिंडिकेट पोलीस वसाहतीजवळ आपण पाहू शकतो की इथे ही पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलेली आहे ही इमारत। असं म्हटलं जात आहे की इथे काही ठिकाणचा स्लॅब कोसळला होता, त्यानंतर तातडीनं महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्यात आल्या आणि त्यानंतर हे पाडकाम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस लाईन ही सिंडिकेट पोलीस सोसायटी आहे आणि सिंडिकेट पोलीस सोसायटी ही एक 8 दिवसाआधी इथं जर बघितलं गेलं तर या साईडला बाजूला बगीचा आहे आणि अचानक मध्ये एका बिल्डिंगचा इथं स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळल्यानंतर इथं काहीतरी 3-4 लोक रहिवासी राहत होते आणि त्या रहिवाशांना अचानक मध्ये रातोरात खाली करण्यात आलं। मला वाटतं त्यांच्या निरीक्षणात आल्यानंतर हे सगळं तातडीने ऍक्शन झालेली आहे। अशीच ऍक्शन माझ्या संपूर्ण पोलीस सोसायटीमध्ये व्हावी ही शासनाला माझी विनंती की एखादा स्लॅब पडल्यानंतर तुम्ही हा जर एक बिल्डिंग जर तुम्ही तातडीने हे करू शकता, एका पोलीस सोसायटीचं तातडीने तुम्ही ऍक्शन घेऊ शकता, तर अशा ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस सोसायटी आहे की त्या आज भूखंड पूर्ण खाली आहेत आणि ते भूखंड खाली असताना त्याचे स्लॅब गळत आहे। काही लोक रहिवासी आहेत तिथेही स्लॅब गळत आहेत। अशा पोलीस सोसायटी ह्या तातडीने ह्या ज्या कार्य केले आहे असेच कार्य सर्व पोलीस सोसायटीचे करावे ही माझी शासनाला विनंती आहे। शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की आज पोलीस परिवाराला जर आनंद द्यायचे असेल, तुम्हाला प्रेमाची दिवाळी द्यायची असेल आम्हाला, तर आम्हाला स्वतःच्या हक्काचे घर द्यावे।
हीच आमची पोलीस बॉय संघटना आणि तमाम पोलीस परिवाराकडून तुम्हाला विनंती. तर हे होते पोलीस बॉईज संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश भारती सर. आणि त्यांनी सांगितलं जसं चिकनघर पोलीस वसाहतीची जशी जर्जर अवस्था झालेली आहे, पण तिथे अजूनही कुठल्या प्रकारचं काम करण्यात आलेलं नाहीये, पाडकाम करण्यात आलेलं नाही आणि काही कुटुंब तिथे राहतात. मात्र इथे जसं स्लॅब कोसळला होता त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई इतर अशा वसाहती झालेल्या आहेत तिथे पण करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. आणि त्यानंतर पोलिसांना हक्काचं घर म्हणण्यापेक्षा जसे पहिल्यापासून शासकीय वसाहतीमध्ये ज्या पद्धतीने शासकीय कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने ती घरं दिली जातात, त्यांच्याकडनं रेंट आकारलं जातं, त्या पद्धतीने ते करण्यात यावं. मात्र तिथे नवीन इमारती बांधण्यात याव्या आणि त्याचं पुनर्वसन करण्यात यावं अशी एक साधारण मागणी त्यांनी केलेली आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.